4 वरती कोण याकरता टॉस असणार आहे आणि दोन्ही टीमचे कॅप्टन यायचं आहे. गोकिवरे संघ आणि बेनापट्टी वसई संघ. चला लगेच खासदार साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. बेनापट्टी कॅप्टन लगेच या. चला आपण विशेष सन्मान करूया. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा ज्यांच्या नावाने ठेवले पालघर जिल्ह्यातील विद्यमान खासदार सन्मान करूया. पहिला टॉस त्यानंतर आपण सन्मान करणार आहोत. दोन टीम आपण बघतोय. एका साइडला आहे वसई पट्ट्यातील बेनापट्टी संघ, ज्या संघाने यंदाच्या हंगामामध्ये 22हून अधिक ट्रॉफ्या पटकावल्यात एक गाव एक फॉर्मॅट मध्ये. आज देखील मानले आणि आदिवासी समाजाचा संघ आहे आणि नेहमीच प्राऊड फील होते या संघावरती. आणि गोकिवरे संघ वसई पट्ट्यातील दादा संघ आहे, त्यांनी देखील या स्पर्धेमध्ये आपलं नाव कोरलं गेलंय. या दोन संघांच्या दरम्यान नंबर 3 आणि नंबर 4 साठी टॉस होईल. टॉस जिंकेल तो 3 नंबर वरती राहील आणि जो टॉस पराभव होईल तो 4 नंबर वरती राहील. चला हा खास टॉस बनवला या स्पर्धेकरता खासदार चषक आणि मयंक इंटरप्राइजेस. दोन्ही टीम सांगतायत की मला चॉईस करायचा आहे. सस्पेन्स असेल. आणि बेनापट्टी आता कॉलिंग करेल खासदार की मयंक इंटरप्राइजेस अगोदर सांगायचं आहे. खासदार साहेब आहेत आणि खासदारची निवड केली. खासदारच येणार आणि कॉंग्रॅच्युलेशन बेनापट्टी वसई टीम नंबर 3 चा मानकरी ठरले. आणि लगेच आपण खासदार साहेबांचा विशेष सन्मान करतोय. भरपूर बहुमूल्य वेळ या स्पर्धेकरता दिला आणि त्यांचा हा भव्य सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धेचे आयोजक कल्पेशजी पाटील, नंदकुमार पाटील साहेबांच्या वतीने केला जातोय. आरके दादा आहेत. पालघर जिल्ह्याचे विद्यमान खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सवरा साहेबांचा यथोचित केला जाते भव्य सन्मान. मायेची उब देणारी शाल, पुष्पगुच्छ प्रमाणे फुलत्रा संदेश देणारा बुके आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह. एकदा जोरदार टाळ्या खासदार साहेबांकरता. खूप खूप धन्यवाद साहेब, आपण आलात, बहुमूल्य वेळ या स्पर्धेकरता दिलात, 4 चांद आपण लावलात, त्याबद्दल आपला आभारी आहोत. आदरणीय सूर्यकांत वाघमारे साहेब देखील या ठिकाणी आहेत आणि त्यांचा देखील आपण यथोचित सन्मान करूया. मी विनंती करेन आयोजकांना आपल्या शुभ हस्ते त्यांचा देखील आपण भव्य सन्मान. भारतीय जनता पार्टी मंडल अध्यक्ष आणि साहेबांचा यथोचित विशेष सन्मान. जोरदार टाळ्या त्यांच्याकरता. मायची उब देणारी शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जातोय. रामजी भोईर साहेब या ठिकाणी आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय. सभापती वाड्याचे सभापती आहेत. वाड्यावरून या स्पर्धेकरता आल्यात इथपर्यंत आणि नक्कीच त्यांचा यथोचित विशेष सन्मान. वाड्याचे सभापती राम भोईर साहेबांचा यथोचित सन्मान केला जातोय. मायची उब देणारी शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केले जाते. नंदकुमार पाटील आणि कल्पेशदादा पाटील यांच्या वतीने जोरदार टाळ्या त्यांच्याकरता.
खासदार साहेब या ठिकाणी आहेत आणि नक्कीच तुमच्याच नावाने हे टायटल दिले खासदार चषक. या नगरीमध्ये पहिल्यांदाच खासदार चषक झाले, पहिल्यांदाच भव्य नाईट या राजावली नगरीमध्ये झाले आणि एकंदरीत थोडस मार्गदर्शन आपण करायचं या स्पर्धेच्या विषयी. माझी खूपच इच्छा होती की खासदार साहेबांच्या नावानेच स्पर्धा भरवावी आणि या एरियामध्ये डे नाईट स्पर्धा माझा भरवण्याचा गेल्या वर्षापासून इच्छा होती, ती यावर्षी पूर्ण झाली आणि माझं स्वप्नसुद्धा पूर्ण झालं की खासदार साहेबांची या स्पर्धेला वर्णी लागली. त्यासाठी मी खासदार साहेबांचा आणि पूर्ण भारतीय जनता पार्टी पक्षाचा मी आभार व्यक्त करतो आणि 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. खासदार चषक 2025 राजावलीच्या या स्पेशल अशा डे नाईट क्रिकेट स्पर्धेसाठी खरं तर मागे मला वाटतं 10 दिवसापूर्वी सूर्यकांतनी भरवलं होतं खासदार चषक आणि त्यानंतर कल्पेशने भरवलं खासदार चषक, दुसरा खासदार चषक भरवला आहे आणि त्याच्यामुळे मी कल्पेश आणि नंदकुमार काका यांचे मी खूप आभार व्यक्त करतो की खासदारांच्या नावाने माझ्या करिअरचा दुसरा चषक तुम्ही भरवला आणि खूप छान वाटलं इथे येताना की डे नाईट स्पर्धांना एवढा चांगला प्रतिसाद मिळू शकतो. 40 संघ म्हणजे नगरपासून संघ इथे आलेले आहेत, त्यामुळे उदंड असा प्रतिसाद या स्पर्धेसाठी मिळालेला आहे. आता मी फायनल मॅच पूर्ण स्वतः बघितली, खूप चांगला प्रतिसाद आणि खूप चांगले खेळाडू इथे खेळताना दिसले आणि विशेष म्हणजे या क्रीडांगणाची जी व्यवस्था आहे, खरं तर असं गोल ग्राउंड मिळणं खेळाडूंच्या दृष्टिकोनातून खूप पर्वणी असते, चांगलं असतं आणि अशा ग्राउंडवर म्हणजे खूप चांगले खेळाडू पण आले, संघ आले आणि आमच्यासारखे प्रेक्षकसुद्धा आले आणि त्यामुळे मला वाटते कल्पेशची ही तिसरी स्पर्धा आहे. सातत्यपूर्ण मागच्या 2 वर्षात तो डे मध्ये भरवल्या आणि आता डे नाईट भरवल्या आहेत आणि त्याच्यामुळे डे नाईट स्पर्धा भरवणं तसं म्हणजे येड्यागाभाड्याचं काम नाही. त्यामुळे कल्पेशचं खूप अभिनंदन करतो आणि खूप मेहनतीने त्यांनी सांगितलं की हे ग्राउंड बनवायला जवळजवळ 1 महिना लागलेला आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच खेळाडूंसाठी चांगलं एक व्यासपीठ या निमित्ताने चांगलं मैदान मिळवून दिलेलं आहे आणि या निमित्ताने निव्वळ खेळ दाखवत नाहीत तर एक टीमवर्क तयार होत असतं. बरेचसे कार्यकर्ते यासाठी राबत असतात, बरेचसे सवंगडी सहकारी मित्र सगळेजण एक मोठी टीमवर्क एक या निमित्ताने तयार होते आणि केवळ क्रिकेट नाही तर पूर्ण समाजासाठी ती टीम नंतर उपलब्ध असते कोणतेही काम करण्यासाठी आणि त्याच्यामुळे कल्पेश तुझं खूप अभिनंदन करतो. येणाऱ्या काळामध्ये तुझ्या हातून चांगलं अशाच प्रकारचं समाजकार्य वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये घडावं अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि खासदारच्या नावाने ही स्पर्धा आयोजित केली, आम्हाला इथे येऊन स्वागत आमचं केलं त्याबद्दल आपलं आभार व्यक्त करतो. माझ्यासोबत आमचे सहकारी आमच्या तालुक्याचे अध्यक्ष सूर्यकांतजी वाघमारे असतील, म्हणजे वाड्याचे नगरसेवक राम भोईर किंवा आमचे सहकारी मित्र रणजितजी केणी असतील, हे सर्वजण नेहमीच माझ्यासोबत असतात, सहकारी आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या इथल्या सर्व परिसराच्या एकंदरीत सर्व समस्यांबाबतीत विकासाच्या बाबतीत आपल्याला अजूनही पुढे खूप काम करायचं आहे आणि त्याच्यामुळे अशा या मला वाटतं क्रिकेटसारख्या खेळामध्ये जे आपण एक ऋणानुबंध तयार होतात ते पुढे कामी येतात असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे आपल्या सर्वांचं खूप आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि निश्चित मला वाटतं की कल्पेश तुला एक चांगलं भविष्य आहे, उज्ज्वल भविष्य आहे, कारण तू खूप एक तरुण वयात एक चांगली मजल मारू बघतोयस. निश्चितच तुझ्या सर्व समाजकार्याला आमचा पाठिंबा असेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. चांगलं मार्गदर्शन. एकदा जोरदार टाळ्या खासदार साहेबांकरता. चांगलं मार्गदर्शन त्यांनी केलंय. चला RCC पेठ दीपेश फाउंडेशनचा संघ यायचा आहे. नंबर 1
संघ ठरलाय. साहेबांना जायचंय म्हणून आपण फोटोशूट करण्याकरता सर्व टीम यायचंय पूर्ण. लवकर या. आरसीसी पेठ चॅम्पियन संघ ठरलाय. फोटोशूट करायचा म्हणून आपण सर्वात आधी आरसीसी पेठला इथे आमंत्रित करतोय आणि त्यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन कडे आपण वळणार आहोत थोड्याच वेळात. थोडं फास्ट आहे प्लीज. दीपेश फाउंडेशनने पुरस्कृत केलेला हा संघ दिनेश पाटील यांचा हा संघ. चला आपण विशेष सन्मानाकडे वळूया. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट अंपायरिंग राहिले यायचे आमचे पंच. या पंच परशुराम पाटील सर. थोडं शॉर्टकट मध्ये आपण हे सर्व प्राइज डिस्ट्रीब्युशन करणार आहोत, मान सन्मान. तर आमचे आयोजक देखील रेडी राहतील बाकीच्या गोष्टींकरता. परशुराम पाटील सर तर टेनिस विश्वातील एक अष्टपैलू खेळाडू. तिवरी गावाचं नेतृत्व ज्याने अनेक वेळा सांभाळले, अनेक रेकॉर्ड ज्यांच्या नावावर आहेत, असे प्रत्येकाला हवेसे पंच म्हणून ज्यांची ख्याती आहे. उत्कृष्ट दर्जाची अंपायरिंग नेहमी त्यांची आपण पाहिले आणि त्यांचा हा विशेष सन्मान कल्पेश दादा पाटील यांच्या वतीने केला जातो. एकदा जोरदार टाळ्या परशुराम पाटील सरांकरता. मायची उप देणारी शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केले जाते. थँक्यू परशुरामजी पाटील सर. त्यानंतर या स्पर्धेमध्ये विशाल नाईक सर यांची अंपायरिंग आपण पाहिली, तर त्यांना देखील विनंती केली की आपण देखील पुढे यायचंय. विशाल नाईक सर उत्कृष्ट पंच, मोठमोठ्या स्पर्धा नेहमीच कव्हर करतायत आणि एक चांगले क्रिकेटर देखील. त्यांचा कारकिर्दीमध्ये त्यांनी देखील इतिहास रचलाय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. असे विशाल नाईक सरांचा आयोजित सन्मान केला जातो. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्याकरता. नुसतं पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांनी पंचांची भूमिका बजावले असे हे महान पंच विशाल नाईक सरांचा यथोचित सन्मान. त्यानंतर या स्पर्धेमध्ये अप्रतिम मॅनेजमेंट आणि पंचांची भूमिका ज्यांनी बजावले असे प्रताप भोईर सरांना विनंती करून की आपण यायचे पुढे. भरपूर मेहनत प्रताप भोईर यांची आहे आणि तिवरी गावातील
एक अष्टपैलू खेळाडू, आयकॉन प्लेअर, प्राऊड ऑफ टिवरी म्हणून त्यांना म्हटलं जाते. असे प्रताप भोईर सरांचा यथोचित सन्मान केला जातोय. मायची उप देणारी शाल, सन्मान चिन्ह, अनेक रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावर आहेत. अनेक दौरे ज्याने केलेत, आउट ऑफ आयकॉन प्लेअर जाऊन स्वतःला सिद्ध केलंय, असा प्रताप भोईर यांचा हा विशेष सन्मान. त्यानंतर अप्रतिम स्कोरिंग निलेश भोईर यांनी केली या स्पर्धेमध्ये. खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनामध्ये एक प्रसंग घडला होता, परंतु एक काळ असा गाजवला टेनिस बॉल विश्वामध्ये, अजिंक्य सारख्या बलाढ्य संघामध्ये ओपनिंग बॅटर म्हणून स्वतःला सिद्ध केले. आणि एक घटना घडली होती तरी सुद्धा क्रिकेटशी त्यांचं नातं जुळलंय. बेस्ट स्कोरिंग केले, जोरदार टाळ्या त्यांच्याकरता. आणि विजय कांबळे त्यांनीच निलेश भोईरला ही संधी दिली आणि त्या संधीचं त्यांनी सोनं केलंय. तसंच आमच्या गावातील गोड आवाज अक्षयजी साटम यांनी 5 दिवस या क्रिकेट सामन्यामध्ये सर्वांना मंत्रमुग्ध केलं आपल्या आवाजाने. यांचा विशेष सन्मान मी खासदार साहेबांना सांगतोय. चला त्यानंतर डीजे भाई आणि अप्रतिम संगीत आणि चांगला आवाज, चांगली क्वालिटी, नायगाव कोलीवाड्याचा हा डीजे सातत्याने वाजला गेला, त्यांचा हा विशेष सन्मान आपण करतोय. मी विनंती करीन डीजे भाई आपण यायचे पुढे. आपला हा विशेष सन्मान या मंचावरती केला जातोय. कल्पेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि नेहमीच आमच्या आवाजाची भरपूर काळजी घेतली. एकदा जोरदार टाळ्या डीजे भाई यांच्या करता. 5 रात्र 5 दिवस चांगले साऊंड सिस्टम, चांगलं संगीत त्यांनी पेश केले सिच्युएशन नुसार, म्हणून त्यांचा आभारी आहोत. थँक्यू मंडप डेकोरेटर्स, खूप खूप धन्यवाद. आणि त्यानंतर प्रिन्स मूवी क्लॅरिटी का बिग बॉस या स्पर्धेला त्यांनी कव्हर केलं, म्हणून त्यांचा यथोचित सन्मान आपण करूया. याचे प्रिन्स मूवीचे प्रतिनिधी. प्रिन्स मूवी म्हटलं तर क्लॅरिटी का बिग बॉस आहे. अनेक टुर्नामेंट जे कव्हर करत असतात मोठमोठ्या स्पर्धेमध्ये. आपण पाहिले एकदा जोरदार टाळ्या प्रिन्स मूवी या चॅनल करता. त्यानंतर खऱ्या अर्थाने या परिसरामध्ये रणजित दादा किणी यांचा हा विशेष सन्मान, एक वेगळा मान आहे त्यांना. अनेक सामाजिक कामं करत असतात, सर्वांना एकत्रित घेऊन येत असतात आणि क्रिकेटचं भरपूर त्यांना वेळच आहे असं म्हणावं लागेल. भरपूर प्रेम आहे. त्यांनी पुरस्कृत केलेला संघ कधीच खाली जात नाही आणि प्रत्येकाला मंत्रमुक्त ते करत असतात. असे सर्वांचे लाडके आर के एंटरप्राइजेसचे मालक रणजित दादा किणी, वसई विरार जिल्हा उपाध्यक्ष, हा मोठा पदभार त्यांच्या खांद्यावरती देखील आहे. तर खासदार साहेबांना विनंती करीन आपल्या शुभ हस्ते त्यांचा विशेष सन्मान. आणि नायगाव मध्ये नेहमी म्हटलं जाते साहेब की आर के हे नाव नाही, हे आहे नायगाव मध्ये ब्रँड. त्यांचा यथोचित केला जातो हा विशेष सन्मान. जोरदार टाळ्या रणजित दादा किणी यांचा हा विशेष सन्मान. अशीच प्रगती आपण करत राहा रणजित दादा किणी, आणि असंच आपलं जुचंद्रचं आणि इकडच्या नायगावचं नाव आपण करत राहा. या सदिच्छा, या शुभेच्छा. जोरदार टाळ्या रणजित दादा किणी, खासदार साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा हा यथोचित सन्मान. चला आपण आता जायचंय
मुख्य प्राइज डिस्ट्रीब्युशन कडे. चुकून कोणाचा मान सन्मान राहिला तर क्षमस्व, आपल्याकडे टाइम कमी आहे म्हणूनच. फायनल मॅचचा हिरो, जास्त सस्पेंड नाहीये, वन अँड ओनली बंटी जोशी. 12 बॉल मध्ये 41 धावा, नाबाद. दिनेश पाटील ज्यांनी हा संघ पुरस्कृत केलाय. बंटी आहे आरसीसी पेठचा आयकॉन प्लेअर. फायनल मॅचचा हिरो. खासदार साहेबांनाच विनंती करणे की फायनलचा हिरो आहे बंटी आणि त्याचा हा मॅन ऑफ द मॅच मेडल देऊन आपण सन्मानित करायचंय. जोरदार टाळ्या बंटी करता. काय बॅटिंग केले. बारा बॉल 41 नाबाद. त्यानंतर आहे या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज ज्याने एकूण सामने खेळले 4, षटक टाकले 3, 19 धावा देत जास्तीत जास्त विकेट घेतले, टोटल 5 गडी बाद केलाय असा उत्कृष्ट गोलंदाज बेनापट्टी संघाचा वन अँड ओनली अविनाश, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. चार मॅच मध्ये 3 षटके टाकलेत, 19 धावा देत 5 गडी बाद केलेत. अविनाश ठरलाय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. मी विनंती करीन रामजी भोईर साहेबांना आपल्या शुभ हस्ते त्यांना द्यायचा आहे बेस्ट बॉलरचा किताब. त्यामध्ये शूज देखील आहे, गिफ्ट आहे आणि खास करून या स्पर्धेतला बेस्ट बॉलर ठरलाय अविनाश. त्यानंतर या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ज्याने एकूण सामने खेळले 5, 2 वेळा राहिला नाबाद, 27 बॉल मध्ये केले टोटल 74 धावा, ज्याने खऱ्या अर्थाने वाजवले मैदानाच्या आतमध्ये घंटी, तोच आहे बंटी जोशी, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. आरसीसी पेठ दीपेश फाउंडेशन या संघाचा. आदरणीय सूर्यकांत वाघमारे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते द्यायचं आहे बंटी जोशीला बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. जोरदार टाळ्या त्याच्याकरता. काय बॅटिंग केलंय. त्यानंतर जास्त सस्पेन्सच नसणार आहे, सरळ आपण मालिकावीरचा खिताब देखील देणार. टाइम आपल्याकडे कमी आहे, तर या स्पर्धेतला मालिकावीरचा हकदार ज्याने अप्रतिम कामगिरी केले, एकूण सामने खेळले 5, 3 वेळा नाबाद, 20 चेंडू मध्ये 45 धावा आणि गोलंदाजी देखील त्याने जबरदस्त केले. 5 षटकांमध्ये जर पाहिलं ना तर 41 धावा देत 7 विकेट ज्याने घेतले तो आहे आरसीसी पेठ बंदर पाखाडी, बेनापट्टी आणि गोखिवरे ज्याने जबरदस्त कामगिरी केले. वन अँड ओनली प्रणय कोहली, मालिकावीरचा हकदार प्रणय कोहली आहे खासदार चषक 2025 चा हिरो, ज्याला मिळणार आहे बायसिकल. साहेबांनाच विनंती करेन खासदार साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण द्यायचे आहे प्रणय कोहली. काय फॉर्म राहिला या खेळाडूचा, अनेक टुर्नामेंट ज्याने गाजवल्यात. प्रणय कोहली अप्रतिम ही स्पर्धा ज्याने गाजवल्या, बायसिकलचा हकदार. जोरदार टाळ्या प्रणय कोहली करता. आरके एंटरप्राइजेस पुरस्कृत हा संघ आला होता या स्पर्धेमध्ये बंदर पाखाडी आणि रणजित दादा किणी यांनी भरपूर सपोर्ट केला या संघाला. प्रणय कोहली करता मनापासून टाळ्या झाल्या पाहिजे. अप्रतिम अप्रतिम खेळ, ऑलराऊंडर प्रदर्शन. आणि त्यानंतर अजय एव्ही स्पोर्टच्या माध्यमातून आले ही बॅट, न्यू एडिशन बॅट. शूज आहे, बॅट आहे, परी 11 कडून शूज देखील आहेत, परी स्पोर्ट शॉप. त्यानंतर ही ट्रॉफी आपण पाहू शकता, भव्य दिव्य ट्रॉफी आहे. प्रणय ठरलाय मालिकावीरचा हकदार. प्रश्न विचारायला आवडला असतं परंतु टाइम कमी आहे म्हणून चर्चा नसेल.
चला यायचंय 4 नंबरचा मानकरी ठरलाय गोखिवरे संघ. विजय जाधव यांचा संघ यायचंय. कॅप्टन किंवा इतर सर्व खेळाडू गोखिवरे टीम या लवकर या. भावेश पाटील मोठमोठ्या संघांना पराभव केले या संघाने. आज कुठेतरी कमी पडला परंतु हरकत नाही. खासदार चषक 2025 मध्ये क्रमांक 4 वरती फिनिश केलाय या संघाने. त्यांचे पॅकर देखील या ठिकाणी आलेत. सर्व खेळाडू या. सर्व पाहुण्यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी द्यायची आहे. सर्व पाहुण्यांच्या शुभ हस्ते हा फोटोशूट देखील केला जाईल. गोखिवरे संघ ठरलाय 4 नंबरचा मानकरी. अभिनंदन. त्यानंतर तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय वसई बेनापट्टी संघ. अगोदर 22 होत्या, आज एक 23वी आले आणि ही 24वी. काय फॉर्म मध्ये आहे. एका सीझन मध्ये इतक्या ट्रॉफी या संघाच्या नावावर आहे. सातत्याने आदिवासी क्रिकेट खेळत असतो आणि एक गाव एक फॉर्मॅट या स्पर्धेत देखील आपली दहशत निर्माण केले बेनापट्टी संघ. सर्व पाहुण्यांना विनंती करेन की आपण पुढे यायचंय. सर्वांनी आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी दिली जाईल. तृतीय क्रमांक आणि रोख रक्कम देऊन त्यांना सन्मानित केले जाते. पाहू शकता ही ट्रॉफी आकर्षित लोक रणजित दादा किणी यांच्याकडून आलेल्या या ट्रॉफीज. त्यानंतर रनर अप राहिलाय या स्पर्धेमध्ये. काय खेळ राहिला या संघाचा. आरके एंटरप्राइजेस बंदर पाखाडी यायचंय. सर्व टीमने कॅप्टनने सर्वांनी या. रनर अप राहिलाय महाअंतिम उपविजेता संघ ठरलाय आरके एंटरप्राइजेस बंदर पाखाडी संघ. जोरदार टाळ्या या टीम करता. काय खेळ राहिलाय. अप्रतिम खेळ या संघाने दाखवून दिले पुन्हा एकदा आपली दहशत. रनर अप 2025 खासदार चषक आरके एंटरप्राइजेस बंदर पाखाडी संघ. अभिनंदन. रनर अप आपण राहिलात. त्यानंतर यायचं चॅम्पियन ठरलाय या स्पर्धेमध्ये दिनेश पाटील यांनी पुरस्कृत केलेला दीपेश फाउंडेशन आरसीसी पेठ संघ. चॅम्पियन 2025 खासदार चषक हा बहुमान या संघाला दिला जातोय. दिनेश पाटील खुश असतील. जगदीश पाटील आणि या प्रतिमे या संघाला पाठिंबा दिलाय. दिनेश पाटील म्हटलं तर अनेक सामाजिक कामं दीपेश फाउंडेशनच्या वतीने केली जात आहेत. एव्हरी गावातील एक चांगले उद्योजक आहेत, चांगले समाजसेवक आणि त्यांनी या संघाला पुरस्कृत केले. जोरदार टाळ्या या संघाकरता. जबरदस्त खेळ राहिला. चॅम्पियन 2025 खासदार चषक कोणाच्या नावावर आहे तर दीपेश फाउंडेशन आरसीसी पेठ चॅम्पियन टीम. रातो के कातील उगाच म्हटलं जात नाही तर 1 लाखाचा खासदार चषक या संघाच्या नावावर राहिले. खूप खूप धन्यवाद खासदार साहेबांचा मनापासून आभार आणि आपला हा बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेकरता दिला त्याबद्दल डॉक्टर हेमंत विष्णू सवरा साहेबांचा खूप खूप धन्यवाद. थँक्यू साहेब. असंच सदैव प्रेम या परिसरामध्ये आपलं राहू द्या. सर्व पाहुण्यांचा धन्यवाद, सर्व खेळाडूंचा आभार आणि सर्व प्रेक्षकांचा खूप खूप धन्यवाद.
खासदार चषक सक्सेसफुल राहिले आणि ही स्पर्धा अप्रतिमरित्या पार पडले हे पाहू शकता आमचे सर्व पाहुणे आणि खूप खूप सर्व संघांनी सहभाग घेतला त्याबद्दल आभारी. ही स्पर्धा इथेच समाप्त झाली अशी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय क्रिकेट. थँक्यू. प्रिन्स मूवीज.